आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला भारत पाकिस्तानातील तणावासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली। राहुल गांधी आणि मोदींमध्ये जवळपास अर्धा तासापेक्षा अधिक वेळ चर्चा। सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसंदर्भात दोघांमध्ये भेट। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबत देखील बैठक। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील उपस्थिती। पाकिस्तानचं पाणी अडवण्याचा कोणताही प्रयत्न हा युद्धाचा प्रयत्न मानला जाईल। पाकिस्तानच्या संसदेमध्ये भारताविरोधात ठराव एकमतानं मंजूर। बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न। भारत आणि पाकिस्तानातील तणाव इतक्या वर्षातील परमोच्च सीमेवर। मिलिटरी ॲक्शन हा उपाय नाही। संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानला सल्ला। भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं, तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला। भारतानं जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यातल्या चिनाब नदीवर बांधलेल्या बगलिहार धरण आणि सलाल धरण बंद केलं। स्थानिक प्रशासनाची चिनाब नदीवर जमलेल्या लोकांसाठी घोषणा। चिनाब नदीची पाण्याची पातळी लवकरच वाढणार, नदीतून बाहेर या अशा सूचना करण्यात आल्या। बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार। सुरक्षा सूत्रांची माहिती। बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सीमांची सुरक्षा वाढवण्यासाठी 16 नवीन बटालियन देखील निर्माण केले जाणार। भारत पाक तणावादरम्यान चीनचं मोठं वक्तव्य। साऊथ आशियामध्ये शांततेसाठी पाकिस्तानसोबत असल्याचं चीन राजदूतांचं वक्तव्य। राष्ट्रपती झरदारीची चीनी राजदूतांनी भेट घेतली।